आपण एक नियम बनवलेला आहे, तो नियम डोक्यात ठेवा. फक्त जिवंत प्राणी किंवा पक्ष्यांचा कुठलाही व्यवसाय, तुम्ही अगदी पोल्ट्री फार्म करा, डेअरी फार्म करा, गोट फार्मिंग करा, कुठलाही व्यवसाय करा, जिवंत प्राणी किंवा पक्ष्यांच्या व्यवसायामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या 50% तुमचा व्यवसाय उभा राहिला पाहिजे. म्हणजे जर समजा तुमच्याकडे 5 लाख रुपये असतील ना, तर 2.5 लाखामध्ये काय झालं पाहिजे, त्याच्यासाठी असणारा शेड आणि पक्षी तुमच्या फार्मवर आले पाहिजेत. आणि मग जे 2.5 लाख आहेत त्या 2.5 लाखात मग त्यांचं खाद्य, त्यांचं पाणी, त्यांचे मेडिसिन, शिवाय थोडे पैसे बॅलन्स असले पाहिजेत. कारण आपण जिवंत प्राणी आणि पक्ष्यांमध्ये काम करतो. कधीही नैसर्गिक कलामिटी येऊ शकते. पूर आला, भूकंप आला, वादळ आलं किंवा एखादा साथीचा रोग आला, आपण कितीही काळजी घेतली तर एखाद्या साथीचा रोग येऊच शकतो. काहीच नाही तर इतर कुठली तरी गोष्ट, एखाद्या फार्मवर, आता बऱ्याच फार्मवर असं होतं, बिबट्या आला, 200-500 पक्षी मारून गेला. मग अशा वेळेला आपल्याकडे स्ट्रक्चर सगळं रेडी आहे, फक्त आपल्याला काय करायचं, पक्षी आणायचे. त्यासाठी कोणाकडेही हात पसरायची गरज लागू नये म्हणून हा नियम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. जिवंत प्राणी आणि पक्ष्यांच्या व्यवसायामध्ये सुरू करताना आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या 50% आपला व्यवसाय सुरू झाला पाहिजे. फिट्ट करून ठेवा नियम पहिला.